हॅलो गाईज. तर आजपासून आपण सुरुवात करतो आहे आपल्या इंग्लिश लर्निंगच्या जर्नीला. ठीक आहे. तर मी काल म्हटलं होतं तुम्हाला, मी जे बुक वाचत होते जेव्हा मला इंग्लिश शिकायचं होतं ते बुक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आपण पहिल्या चॅप्टरपासून आज सुरुवात करूया हे बुक रीड करायला. तर बुकचं नाव आहे इंग्रजीमध्ये बोला पटकन. मी दाखवते तुम्हाला, बुक थोडंसं फाटलं. हे आहे बुक. ठीक आहे. असं मी पुण्यातून घेतलं होतं, अप्पाबळवंत चौकातून. ऑनलाईन पण हे अवेलेबल आहे. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल. बुकच्या साह्याने जर आपण कोणती गोष्ट केली तर ती ट्रॅक करायला सोपी जाते, म्हणून आपल्याला बुक यूज करायचं आहे. ठीक आहे. तर मी पहिला चॅप्टर वाचते. पहिल्या चॅप्टरमध्ये लेखकाने इतकं सुंदर अशा शब्दांमध्ये लिहिलेलं आहे. जे काय लिहिले ते मी तुमच्यासमोर वाचते. तुम्ही इंग्रजीमध्ये बोलू शकता पटकन, असं लेखक बोलतात. आणि आता मी वाचते पुढे काय. आणि कोणीही बोलू शकतो, अगदी कोणीही. पण सध्या विषय कोणाचा नाही, तुमचा आहे, फक्त तुमचा. म्हणूनच मी वर म्हटलं तुम्ही बोलू शकता. हे पुस्तक आणि कुठल्याही पुस्तकापेक्षा वेगळं आहे. हे पुस्तक तुमच्या हातात असताना तुमचं इंग्रजी बोलणं आता दूर नाही. ठीक आहे. तुम्ही इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी तुमचं नाव काय, तुमचं गाव कोणतं, तुमचं शिक्षण, वय, वजन, उंची किंवा तुमचा रंग कसला याचा काहीही संबंध नाही. आता फक्त एकच गोष्ट निश्चित आहे की तुम्ही इंग्रजीमध्ये बोलणार आणि बोलणारच. बघा, लेखक आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये किती कॉन्फिडन्स देतो. इंग्लिशचं ना, मी एक गोष्ट सांगते, इंग्लिश आणि कॉन्फिडन्स ह्या दोन गोष्टी खूप एकमेकांच्या पॅरलर आहेत. तुम्ही कॉन्फिडंट असाल ना तर तुम्ही इंग्लिशमध्ये छान बोलाल. आणि तुम्ही इंग्लिशमध्ये कधी कॉन्फिडंट असाल जेव्हा तुम्हाला बोलता येईल. पण मनामध्ये ही भावना ठेवायची की मला इंग्लिश येतंच, इंग्लिश फक्त भाषा आहे, काय असं रॉकेट सायन्स नाही आहे, ते मला येतं आहे. मी मराठी. एखादा फॉरेनरला मराठी भाषा शिकायला लावा, त्याला जमणारच नाही. आपली मराठी भाषा जास्त कठीण आहे इंग्लिशच्या कम्पॅरिझनमध्ये, तर खूप जास्त कठीण. तर पुढे लेखक काय बोलत आहे बघू. हे पुस्तक आहेच यासाठी की तुम्ही इंग्रजीमध्ये बोलावं, आणि तेही पटकन. इंग्रजीमध्ये बोलणं किती सोपं आहे हे तर पुढे स्पष्ट होईलच, पण सध्या जे स्पष्ट झालं ते म्हणजे इंग्रजी बोलण्यापासून आता तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. बघा कसला भारी कॉन्फिडन्स देतो लेखक. लेखाच्या दशकापेक्षा जास्त काळाच्या अविश्रांत मेहनतीतून निर्मित हे पुस्तक म्हणजे तुम्हाला सरळ इंग्रजीपर्यंत नेणारा सुटसुटीत रस्ता आहे. फक्त या रस्त्याने तुम्ही जाण्याची गरज आहे. तुम्ही या रस्त्याने जाण्यासाठी तयार आहात का असं तुम्हाला विचारण्याची गरज मला दिसत नाही. किंवा जाण्यासाठी तयार व्हा असं सांगण्याचं कारणही मला दिसत नाही. तुम्ही हे पुस्तक विकत घेतलं हा तुम्ही तयार असण्याचाच पुरावा आहे. ज्याला इंग्लिश शिकायचं तोच या गोष्टी करेल ना, पुस्तक विकत घेणं वगैरे. तर तो कॉन्फिडन्स लेखक देतो की तुम्ही हे पुस्तक विकत घेतलंय म्हणजेच तुम्ही तयार आहात इंग्लिश शिकायला, असं लेखक म्हणतो. मग आता निघायला उशीर करण्यात अर्थ नाही. इंग्रजी शिकणं किती सोपं आणि मनोरंजक आहे ते थोड्याच वेळात तुम्हाला दिसणार आहे. त्यापूर्वी फक्त एक पाहायचं शिल्लक राहिलं, ते म्हणजे तुम्हाला सध्या इंग्रजी किती येतं. तर चला पाहायला पटकन. आणि खाली एक छानसा सुविचार लेखकाने दिलाय. 1000 मैलांचा प्रवास पहिल्या पावलापासून सुरू होतो. मस्त लिहिलंय ना, मला पण खूप आवडलेलं. तर लेखकाचं नाव आहे अब्दुल सलाम चाऊस, असं लेखकाचं नाव आहे. एकदम मस्त बुक आहे. पहिला चॅप्टर तर मी रीड केला आहे. दुसऱ्या चॅप्टरमध्ये एक टेस्ट आहे, ती टेस्ट मी तुमच्यासोबतच देणार आहे. काय काय आहे त्यामध्ये ते तुम्हाला शेअर पण करेन. सो तुम्हाला कसं वाटलं पहिला चॅप्टर या पुस्तकाचा? मला तर एकदम मस्त वाटलेलं. आणि असं आपण हळूहळू सगळे चॅप्टर पूर्ण करायचे आणि बघायचं कसं आपण ग्रूम करतो इंग्लिशमध्ये स्वतःला, किंवा आपली फ्लुएन्सी कशी वाढत जाणार आहे. सो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत ज्यांना पण इंग्लिश शिकायचं आहे. आणि आपण ही जर्नी स्टार्ट करूया. हा होता आपला डे 1, चॅप्टर नंबर 1. ठीक आहे. तर असंच पुस्तक वाचत पुढे जाऊ. थँक्यू सो मच. मला या जर्नीमध्ये सपोर्ट करा. माझं इंग्लिश आणखीन जास्त सुधारणार आहे. येतं मला इंग्लिश, पण आणखीन जास्त छान होईल मी अभ्यास केल्यानंतर असं मला वाटतं. आणि तुम्ही वही पेन घेऊन बसायचं ज्यावेळेस पण हा व्हिडिओ बघाल आणि माझ्यासोबत शिकायचं आहे. थँक्यू सो मच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. भेटूया उद्या. बाय.